रोबो करणार पीएचडी ऐकून शॉक बसला ना, पण हे खरे वाचन, लेखन, संशोधन आता रोबोट सुद्धा करणार। चीनने जगात पहिल्यांदाच एका ह्युमनॉइड रोबोटला डॉक्टरेट करण्यासाठी प्रवेश दिलाय। शुएबा 01 नावाचा हा रोबोट शांघाय युनिव्हर्सिटीमध्ये येत्या 4 वर्ष मानवी विद्यार्थ्यांसोबत बसून चीनी ऑपेरावर संशोधन करणार आहे। म्हणजे अगदी माणसासारखा दिसणारा हा रोबोट, ज्याचं वजन 30 किलो, 1.75 मीटर उंची, इतकंच नाही तर त्याची त्वचा सिलिकॉनची आहे, चेहऱ्यावर हावभाव असतात, तो चालतो, बोलतो, प्रश्नांची उत्तरं देतो आणि संशोधन सुद्धा करतो। हा रोबोट सप्टेंबर 2025 पासून अभ्यास सुरू करणार आहे आणि इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच टेस्ट, अभ्यास आणि प्रेझेंटेशनही देणार आहे। यामुळे शिक्षणात नवा अध्याय सुरू होतोय असं म्हटलं जातंय। एकंदरीत शिक्षणाच्या दुनियेतील भविष्यातली सुरुवात। पण काही तज्ञांचं असं म्हणणं आहे की एआय मुळे शिक्षण तर सोपं होईल, पण माणसाचं स्थान कमी होणार का? आणि माणूस शिक्षणात मागे तर नाही ना पडणार? तुम्हाला काय वाटतं, एआय मुळे शिक्षण किती पुढे जाईल? हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा।